आल्या त्या 22 एक बाद 22 अशी सुरुवात झाली ती पानशील संघाची। 2 षटकाचा खेळ संपला, अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे। स्ट्राइकला येतो अनिल, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारण्याचा आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न फसतोय आणि निर्धाव चेंडूची होते सांगता। आणखी एक निर्धाव चेंडू आणि ओळखले या गोलंदाजांना त्या रिस संघाच्या की या पानशील संघाचे फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात आणि या फलंदाज रोखायचा असेल तर थोडासा शॉर्ट पिच चेंडू टाकावा लागेल। थँक्यू। पुन्हा एकदा गोलंदाज हा मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू फक्त पुश केलाय। एक धाव तर पूर्ण गेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतो या दोन फलंदाजांचा। एका बाजूला पाहतो आपण अनिल, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज समीर। ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय ती पानशील संघाची। पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर माडप संघाने बाजी मारली, तर दुसऱ्या दिवसामध्ये कांबे संघाने या टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय। आज पाहायचं या सामन्यामधून या आजच्या दिवसामध्ये कुठला संघ टॉप 4 मध्ये जाणार। हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळला गेलाय, 2-2 शतरक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला। दुसरी धाव धोकादायक होऊ शकते, परंतु फेकी थोडीशी खराब असल्या कारणाने गुड रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानामध्ये पानशील टीमच्या दोन फलंदाजामध्ये। या 2 धाब्यानंतर एकूण धावा धावपलकावर येतात त्या 26 धावा धावपलकावर लागल्या। प्रथम फलंदाजी करणाऱ्या पानसील टीमच्या पानसील आणि रेस असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय आरपीआय ट्रॉफी मध्ये। मोठा फटका सरळ बॅटने चेंडू धुडकावलाय, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात आहे। एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाही। केरी धावेने मात्र हर्षल तांडल बाद झाल्यानंतर स्ट्राइक रोटेट करण्याचं काम या ठिकाणी केलं जातोय। एका धावेनंतर एकूण धावा धावपलकावर होतात त्या 27 धावा धावपलकावर लागल्यात। तिसरं षटक आपण पाहतोय वैभव कोकंबे याच्या हातामध्ये 4 चेंडू फेकला। अतिशय चांगली गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून मात्र रोखून देते। हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये। 2 धावा घेतल्या जातात या चेंडूवर। फेकी खराब होते परंतु चांगलं कव्हरिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय। 2 धावा पूर्ण करतो समीर वानखले हा फलंदाज। या 2 धाब्याच्या मदतीने 29 धावा धावपलकावर होतात। आमचे प्रकाश पाटील हिंदीचे समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, लोअर बुलटाज मध्ये हा चेंडू गॅप शोधला या चेंडूवर मिड विकेट आणि च्या मधोमध आपण पाहतोय 2 धावा 2-2 धाव्यावर भर दिला जातो। या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावेच्या मदतीने एकूण धावा धावपलकावर होतात त्या 31 धावा। तिसरा षटक या ठिकाणी संपतोय। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आल्या त्या 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। 31 धावा धावपलकावर लागल्या, अजून स्लॉगवरचं षटक आहे, एक षटकाचा खेळ बाकी आहे। येणाऱ्या या षटकामध्ये 10 ते 15 धावा येणं फार गरजेचं आहे। 40-45 धावापर्यंत टार्गेट जर समोर ठेवला रिस संघासमोर तर या मैदानात थोडीशी ठसर पाहायला मिळेल। कारण या मैदानाचा जर विचार केला तर फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आहे आणि फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर कमीत कमी 50 धाबांचं टार्गेट असायला हवंय। परंतु 3 षटकाचा खेळ संपलाय, फक्त 6 चेंडूचा खेळ बाकी, एका षटकाचा खेळ बाकी आहे। येणाऱ्या स्लॉगरच्या षटकामध्ये 15-20 धावा मारणं फार गरजेचं आहे पानशील संघाला या सामन्यामध्ये आपलं सातत्य राखून ठेवायचं असेल तर। दुसऱ्या बाजूला गोलंदाजी चांगली करतात रिस संघाच्या गोलंदाज आपण पाहतोय, अतिशय चांगली गोलंदाजी। पहिल्या षटकामध्ये जरी धावा खर्ची केली असल्या 15 तरी मात्र तो येणाऱ्या दुसऱ्या 2 षटकामध्ये अंकुश लावलाय या गोलंदाजानं पानशील संघाच्या फलंदाजांवर। हर्षल तांडलने मात्र करारी झुंज दिली होती, परंतु मात्र दुर्दैवाने बाद झाला। क्लीन बोल्डच्या हिशोबामध्ये आपण पाहिलं असेल प्रवीण यांनी शेवटच्या चेंडूवर त्याची विकेट संपादन केली। वरसेवाडीचे उद्योजक रमेश तवले यांना विनंती असेल की आपण समालोचक कक्षामध्ये यायचं। आरपीआय ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तसेच गणेश शर्मा यांना सुद्धा विनंती आहे। हा चेंडू मात्र पावड्यांचं स्वागत करतोय, 4 धावा देऊन जातोय पानशील संघाला। अनिलच्या बॅट मधून हा चौकार।
रमेशजी तवले साहेबांच्या तिकडे आगमन होतोय. सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपला. परंतु मैदानाकडे बोलूया, मैदानामध्ये काय घडतोय. अनिल हा मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होता. दुसरा फलंदाज पानशिल संघाचा. आपण पाहतोय मैदानामध्ये स्लॉगरचे षटक चालू आहे. चौथा षटक आपण पाहतोय. पानशिल संघाचा अनिल मात्र बाद झाला. दोन फलंदाज जे सलामीला गेले होते ते मात्र तंबूमध्ये परतलेत. समीर वानखले आणि जयेश वानखले ही जोडी मैदानावर पाहायला मिळते. हा चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. अतिशय चांगल्या वेगाचा या ठिकाणी हा चेंडू आपण पाहिला असेल आणि हा वेगानं मात्र फलंदाजाला बीट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. गोलंदाज आयुष जांभळे हा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. हा मोठा फटका सरळ बॅटने चेंडूकडे ऑफ ड्राईव्हचा हा फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्रक्षण या क्षेत्रामध्ये केलं जातोय. तत्पूर्वी मिळतात त्या 2 धावा पानशिल संघाला. 2 धाब्याच्या मदतीने एकूण धावा धावफलकावर लागल्यात त्या 37 धावा. नितीन तवळे उप तालुका अधिकारी शिवसेना यांना विनंती असेल की आपण समाज कक्षामध्ये यायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. अकुटप्प्याचा हा चेंडू आपण पाहतोय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय. अक्षरशः 6 धाब्यासाठी येतोय हा षटकार. तवले साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं. त्याच्याच बरोबर अजिंक्य भोड एक उत्कृष्ट समालोचक चौक विभाग यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतोय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय षटकाराच्या सायना मात्र धावसंख्येला वेग येतोय. आकारणी मिळते आहे आणि एकूण धावा धावफलकावर आल्या त्या 43 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. हा पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव या ठिकाणी मिळाली जाते. 2 धावा पूर्ण केल्यात. शेवटच्या या चेंडूवर आपण पाहतोय अशीच एक व्हिडिओ काल पाहिली. 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज होती आणि एक व्हिडिओ पाहिली आणि एका चेंडूवर 5 धावा धावून काढल्या तर दुसऱ्या चेंडूवर खेळपट्टीवर चेंडू रंगत होता आणि तिथे सुद्धा 2 धावा मिळाल्या. तो सामना जिंकला. अजिंक्य बोर्ड सांगतात त्यांनी सुद्धा तो व्हिडिओ पाहिलेला आहे. वरोच्या मॅच मध्ये बघा का मला आम्ही व्हिडिओ पाहिला. कुठली मॅच माहिती नव्हती परंतु अजिंक्य बोर्ड सांगतात की आमच्याच गावाची ती मॅच आहे आणि त्या साक्षीदार होते त्या मॅचच्या. 40+ खालापूर तालुका अध्यक्ष शशिकांत भंडारकर त्याचबरोबर अशोक पडघनकर पानशिल चे पांडुरंग कुरंगले मोहन कर्णुक अनिल कुरंगले मनोहर गीत या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सत्कार करायचं. हॅलो या ठिकाणी आपण पाहतोय एक इनिंग संपल्या. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहुण्यांचं स्वागत करणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय नितीनजी तवले साहेबांचं आगमन झालंय. पाहुण्यांचा सत्कार करणं या स्पर्धेचा मुख्य आयोजक अविनाशजी कांबळे साहेबांना विनंती करतो की आपण नितीन तवले साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करायचं आहे. तवले साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. तत्पूर्वी खाणे आंबिवली आणि वरसे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण याच्यानंतरचा आपला सामना होणार आहे तेव्हा नाणेफेक करण्यासाठी यायचा. त्याचबरोबर 40+ ते खालापूर तालुका अध्यक्ष शशिकांत भंडारकर यांचं स्वागत करण्यासाठी मी काय बोलणार
किशोर निकालजे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्त्या भंडारकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर अशोक पडगावकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मी पंकज सोनावणे यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्त्या अशोक पडगणकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत आणि या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी कल्पेश धनगावकर यांना विनंती असेल की आपण आपल्या हस्त्या साहेबांचं स्वागत करायचं आहे. याच्यानंतर होणारा सामना दुसऱ्या सामन्यासाठी आपण दोन्ही संघांना बोलवूया. खाणे आंबिवली आणि वरोसे टीमच्या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय, परंतु दुसरं सत्र चालू होणार. तत्पूर्वी या ठिकाणी आपण हिंदीचे समालोचक माझे साथी समालोचक प्रकाश पाटील यांना आमंत्रित करूया. माझा टर्म या ठिकाणी संपतोय. या ठिकाणी समालोचक कक्षामध्ये आपल्या हजेरी आहेत प्रकाश पाटील यांच्या हातामध्ये माईक सुपूर्द करतो. तत्पूर्वी एक ज्यांच्या नावानं ही टुर्नामेंट आयोजित केली गेली आहे आमच्या आदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक थोडीशा शेर ऐकवतो. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्याविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा अनेक होता. असा आमचा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता. पुढचं सत्र सांभाळतील आमचे प्रकाश पाटील. धन्यवाद अशोक सर. देखिए शंखनाद हो चुका है, पहली पारी हो चुकी है इस मैच की. ये मैच थी पांसिल बनाम रीस, जिसमें पहले बल्लेबाजी कर पांसिल टीम ने 45 रन बटोरे थे और 46 रन का लक्ष्य रखा है पांसिल टीम की ओर से. ओपनर गेंदबाज, पहली गेंद कल्पेश की, क्या तेज तर्रार गेंद थी. देखिए समझ नहीं पाए इस बार बल्लेबाज. टीम के ओपनर बल्लेबाज क्रीज पर है, स्ट्राइक पर खेलेंगे. वैभव नॉन स्ट्राइक एंड पर खेलेंगे. कौन है? निखिल. और गेंदबाजी की छोर पर कल्पेश. और मेरे साथ जुड़ चुके हैं रोहित पवार. ये देखिए ब्लॉक में फेंकी हुई गेंद, इस गेंद ने बाहरी किनारा लिया था लेकिन फील्डर वहां पर मौजूद. शॉर्ट बैकवर्ड पॉइंट पर इस गेंद को फील्ड करार कर दिया. एक रन लेने से नहीं चूके, एक रन से खाता खोला अपना और अपने टीम का. अब स्ट्राइक पे जा पहुंचे निखिल. सामना करेंगे कल्पेश, एक तेज तर्रार गेंदबाज का. ये देखिए इस बार बल्ला उठाया था, गेंद हवा में थी, मौका था लेकिन यहां पर शॉर्ट स्क्वायर लेग के इस फील्डर ने थोड़ा सा मायूस किया इस बार कल्पेश को. कल्पेश टीम के कप्तान, अच्छी रणनीति के तहत गेंदबाजी चल रही थी, पूरी तरह से फांस लिया था इस बल्लेबाज को लेकिन फील्डर ने थोड़ा सा मायूस किया. यहां पर शिकार हो सकता था. जोश में होश खो के बैठे थे इस बार बल्लेबाज.
ये देखिए क्या जबरदस्त गेंदबाजी कहूंगा मैं, खड़े खड़े खेलने की कोशिश आड़े बल्ले से, फ्रंट फुट का कोई उपयोग नहीं इस बार बल्लेबाज द्वारा और पूरी तरह से फंसे। जैसे ही गेंद ने टप्पा खाया गेंद सीधा निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। तो ये ताकत है इस गेंदबाज की, हर एक ग्राउंड पर वो अपनी ताकत की नुमाइश करता है। अच्छे इन फॉर्म में ये ऑलराउंडर खिलाड़ी इस बार। वैभव ने इस बार परफेक्ट टाइमिंग किया है, आड़े बल्ले से खेल लिया, डीप मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद। जब तक फील्डर फील्ड कर पाते तब तक 2 रन आसानी से पूरे। थोड़ा सा आत्मविश्वास कम दिखाई दिया इस बार बल्लेबाज के बल्ले में। अगर इस बार थोड़ी सी ताकत बना पाते इस बार बल्ले में तो निश्चित तौर पे ये 4 रन हो सकते थे, लेकिन उतने ही शातिर और तेज गेंदबाज कल्पेश निखिल। स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 4। इस बार ब्लॉक करने की कोशिश, गैप ढूंढने में कामयाब बल्लेबाज, फील्डर वहां पर मौजूद। लॉन्ग ऑफ का ये खिलाड़ी काउ कॉर्नर रीजन में आकर इस गेंद को फील्ड करार कर दिया। 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। क्या जबरदस्त फील्डिंग। तो 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 5, यानी एक सफल गेंदबाजी की समाप्ति यहां पर। एक अच्छी ताकत भरी गेंदबाजी की समाप्ति, सफल गेंदबाजी कहूंगा मैं। और टू डीजे तो देखिए पहली गेंदबाजी लेकर आए थे पांसिल टीम की ओर से कल्पेश, जिन्होंने एक अच्छी सटीक नियंत्रण भरी गेंदबाजी का मुजाहरा पेश किया था यहां पर। और अब उनके नक्शे कदम पे चलने के लिए गेंदबाज चुने गए हैं गेंदबाजी के मोर्चे पर हर्षल। इस बार परफेक्ट टाइमिंग, क्या नजाकत भरा शॉट देखिए, और ये 6 में तब्दील किया। आसमान को चीरती हुई गेंद निकल गई 6 के लिए। मुझे दुनिया कहे पागल। गेंद पर महंगे साबित हुए। 6 के बदले स्कोर कार्ड हिला। स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 12। अब जीतने के लिए 11, अब जीतने के लिए 17 गेंदों में 35 रन की जरूरत। इस बार आगाज किया, इरादे स्पष्ट किए इस बार वैभव ने। एक बार फिर से वही प्रयास, परफेक्ट टाइमिंग, फील्डर वहां पर मौजूद। 1 रन से संतुष्ट। 1 रन के बदौलत स्कोर कार्ड हिलता। स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 12। वापसी की थी इस बार गेंदबाज ने। देखिए पिछली गेंद पर मार जरूर खाई थी, लेकिन इस बार एक अच्छी गेंद फेंकने में कामयाब हो चुके हैं। 16 गेंदे 34 रन। ये जबरदस्त गेंद कहूंगा, लेकिन इतने तेज तर्रार तरीके से खेलकर निकाला है बल्लेबाज ने। जहां पर 1 था, अच्छी रनिंग करके 2 में तब्दील किया। 2 रन से बढ़ती। स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुका है 14। जीतने के लिए अभी भी 15 गेंदे 32 रन। एक कड़ा संघर्ष जारी है मैदान पर। 15 गेंद 32। ये जबरदस्त शॉट कहूंगा मैं। देखिए जैसी गेंदबाजी चल रही है उसी के तहत बल्लेबाजी चल रही है। यहाँ पर फम्बलिंग देखने को मिली जरूर। जहां पर 1 थे वहां पे 2 में तब्दील किया। 2 रन का इजाफा। 2 की बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ। स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 16, यानी एक बार फिर से समीकरण बदल गया। अब जीतने के लिए 14 गेंद 30 रन। और क्या जबरदस्त साझेदारी चल रही है मैदान पर। ये देखिए इस बार लॉन्ग लेग एरिया में गैप ढूंढने में कामयाब। फील्डर द्वारा प्रयास जारी, लेकिन कोई फायदा नहीं। सीमा पर चौका। शक्ति
तो देखिए चौके के मजे से स्कोर कार्ड ही लास्ट स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 20। जीतने के लिए 13 गेंदे 26 रन डटे हुए क्रीज पर। इस बार आड़े बल्ले से खेला और ये परफेक्ट कैच कहूंगा मैं। क्या जबरदस्त फील्डिंग का मुजाहरा। पहले विकेट का पतन, पहला ब्रेक थ्रू हर्षल द्वारा। दरम्यान एक सूचना असेल, आमचे प्रमुख पाहुणे माननीय श्री केदारजी तेलंगे साहेब यांना विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षावर यायचं आहे। आपलं स्वागत आहे स्पर्धेतर्फे। आणि आमचे साथी समालोचक या विभागातील एक रांगडा आवाज म्हणून ओळखले जाणारे आमचे अजिंक्य भोड साथी समालोचक यांचे इथे आगमन झालेले, त्यांचं देखील स्पर्धेतर्फे स्वागत आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील आमचे अरुण सोनावणे साहेब यांच्या शुभ हस्ते। झालाय 13 हा वरसाने पण आंबिवली अजिंक्य मालकर साहेब तर नक्कीच अजिंक्य भोड यांना सन्मानित करण्यात येत आहे। संघाच्या कर्णधारांस विनंती असेल की आपण नाणेफेकीचे कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। तो मुड़ते हैं मैदान की तरफ जहां पर एक कड़ा मुकाबला, कड़ी जंग जारी है। पांसिल बनाम रीस। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 20। जीतने के लिए अभी भी 12 गेंदे 26 रन की जरूरत। गेंदबाजी की छोर पर चुने गए ऐसे स्थिति में जयेश वानखड़े वानखले और बल्लेबाजी की छोर पर स्ट्राइक एंड पर खेलेंगे मनीष कोकम्बे। देखिए इस बार ऑफ स्टंप को छोड़ती हुई गेंद, गति थी गेंद में, पूरी तरह से वाइड करार कर दिया, यानी अतिरिक्त रन में बढ़ती। स्कोर कार्ड हिला 1 रन से। स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 21। जीतने के लिए 12 गेंदे 25। इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बैकफुट पर गए थे लेकिन जज नहीं कर पाए इस बार गेंद को। आउटेज लेकर गेंद निकल गई शॉर्ट फाइन लेग की तरफ, जहां पर इस गेंद को फील्ड करार कर दिया लेकिन 1 रन लेने से नहीं चुके। 1 रन के बदले स्कोर कार्ड हिला। स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुका है 22। अब समीकरण बदल चुका है 11 गेंदे 24 रन। वैभव अभी तक डटे हुए, पूरी तरह से घात लगाकर बैठा है ये शेर। और गेंदबाज बखूबी जानते हैं इस मैच में जगह बनानी है तो इसका विकेट चटकाना पड़ेगा। ये देखिए क्या नजाकत भरा स्ट्रोक, लेकिन मौका था यहां पर शिकार चटकाने का। फील्डर से हुई गलती, अच्छा प्रयास लेकिन यहां पर कैच छोड़ दी। इसके बीच जब तक फील्डर थ्रो कर पाते तब तक 2 रन आसानी से पूरे किए इस बल्लेबाज ने।
वैभव ने 2 रन के बदले स्कोर काढील तेव्हा स्कोर जा पहुंचा है 24 पर। अब 10 गेंदे 22। ये देखिए क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, निश्चित तौर पे इस गेंद पर 4 रन लग सकते थे, लेकिन उतने तेज तर्रार गेंदबाज पूरी तरह से चकमा दिया इस बार बल्लेबाज को। गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। 9 गेंदे 22। इस बार थोड़ी सी लाइन से चुके ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद, नतीजा निकला वाइड, यानी कि एक अतिरिक्त रन की बढ़ती। फिर से स्कोर कार्ड के ऊपर नंबर बदले, नंबर लग चुके हैं 25 एक विकेट के नुकसान पर। और अब जीतने के लिए 9 गेंदे 21 रन। फुल टॉस गेंद, यहां पर बल्ले का बॉटम एज लेकर गेंद सीधा निकल गई टिमटिमाती बाउंड्री के लिए। छत्रपति तो 29 रन लग चुके हैं। जीतने के लिए अभी भी 8 गेंदे 17 रन। 8 गेंदे 17 रन। एकाध बड़ा हिट इस मैच का रंग बदल सकता है और एकाध विकेट इस मैच की हवा निकाल सकता है। इस बार आड़े बल्ले से खेल दिया है, लॉन्ग ऑफ क्षेत्र में फील्डर मौजूद। बढ़िया फील्डिंग का नजारा। 1 रन से रोक कर रखा इस बार बल्लेबाजों को। 1 रन से संतुष्ट होना पड़ा वैभव को। 1 रन के बदले स्कोर काढील तेव्हा स्कोर जा पहुंचा है 30 पर। जीतने के लिए अभी भी 7 गेंदे 16 रन। अब बल्लेबाज के द्वारा जरूर प्रयास होगा, क्योंकि गेंदबाजी चुनकर सटीक गेंदबाजी चलेगी, लेकिन एक हिट निकालना पड़ेगा। ये देखिए, जैसे जिस बात का जिक्र किया, हवाओं की सैर करा दी गेंद को, सीमा पार सिक्सर। ये देखिए क्या जबरदस्त शॉट लिया, लेकिन यहाँ पर शिकार, फील्डर वहां पर मौजूद, पूरी तरह से यहाँ पर फांस दिया। दूसरे विकेट का पतन।
थँक्यू. दरम्यान एक सूचना असेल, बोरोचे गावचे आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री निखिलजी प्रबलकर पोलीस पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण समालोचन कक्षावर यायचं आहे. आपलं स्वागत है स्पर्धेतर्फे. तो देखिए जहां पर बात चल रही थी, जिक्र चल रहा था एक आध बड़े हिट का, वहां पर चटका दी इस गेंदबाज ने एक विकेट और मैच का रुख बदल गया है. वैभव जो पूरी तरह से डटे हुए थे क्रीज पर, पवेलियन का रास्ता दिखा दिया. लेकिन इस बार कुछ अलग रणनीति, ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद, नतीजा निकला वाइट. वाइट के बदले स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 37. जीतने के लिए अभी भी 4 गेंदे, 5 कीजिए, 5 गेंदे 9 रन. इस बार बल्ले का बाहर किनारा जरूर लिया था, फंस सकते थे पूरी तरह से मनीष, लेकिन देखिए सौभाग्यशाली रहे. इस बार नसीब ने साथ दिया है, मौका दिया है अपने आप को साबित करने का, इस मैच को बचाने का. अब देखना है कि अगली गेंद पर क्या करते हैं. 4 गेंदे 9 रन. इस बार याद करने की कोशिश की, इस बार कारपेट सहारा, उतना ही करारा जवाब कल्पेश से फ्लमिंग देखने को मिली. जहां पर 1 रन थी वहां पर तोहफे में दूसरी रन दे दिए सामने वाले टीम को. 2 रन की बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 39. जीतने के लिए अभी भी 3 गेंदे 7 रन. एक कड़ा संघर्ष, कठिन संघर्ष जारी है मैदान पर. लेकिन देखिए अशोक जी, संघर्ष जितना कठिन होगा जीत उतनी शानदार होगी, जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत. बढ़िया टाइमिंग, यहां पर डीप स्क्वायर लेग के रीजन में इस गेंद को फील्ड करार कर दिया. यहां पर खतरा हो सकता है और ये एक और विकेट का पतन. स्ट्राइक अपने पास रखी है मनीष ने. देखिए पंचम झंडे लहरा रहे हैं इस बार पूरे ग्राउंड के बाजू में. झंडे के पीछे एक ताकत खड़ी थी जिसका नाम था भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर, जिनके कलम में वो ताकत थी कि पूरे देश को एक कायदे में बांध दिया. उनके कलम ने जो नामुमकिन काम था वो काम मुमकिन कर दिया. वही ताकत इस बार बल्लेबाज को अपने कलाइयों में लानी पड़ेगी, तब जाके जीत मुकम्मल हो सकती है. 2 गेंदे 6 रन. ये देखिए वही ताकत देखने को मिली और इस मैच में अपना विजय प्राप्त कर लिया इस बल्लेबाज ने. राजे शाही सुटा बुटा तू रोजच राही